जर्मनीच्या पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करण्यासाठी तुमची युनिव्हर्सिटी किंवा तुमची डिग्री ही रेकग्नाइज्ड आहे की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते चेक करण्यासाठी जर्मनीचा एक प्रॉपर डेटाबेस आहे, ज्यामध्ये जर्मनीने कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज जर्मनीमध्ये स्टडी करण्यासाठी रेकग्नाइज्ड आहेत, कोणते कोणते कोर्सेस रेकग्नाइज्ड आहेत. हा त्यांचा एक डेटाबेस आहे. त्यावर तुम्हाला जाऊन युनिव्हर्सिटी रेकग्नाइज्ड आहे की नाही हे चेक करावं लागतं. हे चेक करण्यासाठी तुम्हाला ॲनाबिन डेटाबेसवर जायचं. ॲनाबिन डेटाबेस तुम्हाला समजण्यासाठी मी याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. आणि यामध्ये बघा इन्स्टिट्यूशनचं ऑप्शन आहे. इन्स्टिट्यूशनमध्ये कंट्रीमध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचं आहे. प्लेसेसमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी अमरावती युनिव्हर्सिटीमधून माझं एज्युकेशन कंप्लीट केलं, तर अमरावती मी सिलेक्ट केलं इथं. यामध्ये बाकी सिलेक्ट करण्याचं काही गरजही नाही आहे. तसं अमरावती सिलेक्ट केल्यानंतर इथं सगळे अमरावतीमध्ये जेवढे रिजनमध्ये जेवढे युनिव्हर्सिटीज आहेत त्या इथं दिसून येतील. तर खाली बघा संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथं आलं. यावर मी क्लिक करणार. यामध्ये मला काय चेक करायचं आहे ते H+ आहे की नाही. इथं बघा हा इथं H+ दिसत आहे. H+ आहे म्हणजे ही युनिव्हर्सिटी काय आहे, कम्प्लिटली रेकग्नाइज्ड आहे. H- असलं म्हणजे नॉट व्हॅलिड, ती रेकग्नाइज्ड नाही आहे. H+ किंवा मायनस असेल तर डिपेंड करते कोणते कोर्सेस असतील कोणते कोर्सेस नसतील. आणि हीच प्रोसिजर्स बाकीसुद्धा कोर्सेससाठी आहे, बाकी डिप्लोमाच्या सर्टिफिकेशनसाठी आहे, आणखी मास्टर्ससाठी सुद्धा हीच प्रोसेस आहे. पण बऱ्याच वेळेस मग असं होतं की आपला कोर्स तर मॅच होतो किंवा आपली फील्ड तर मॅच होते, पण आपली डिग्रीच रेकग्नाइज्ड राहत नाही. म्हणून हे चेक करणं खूप गरजेचं आहे. फक्त युनिव्हर्सिटी किंवा डिग्री रेकग्नाइज्ड असून चालत नाही, तर तुमची जी डिग्री आहे ती तुम्हाला इथं येऊन जो कोर्स करायचा आहे त्याच्याशी कम्प्लिटली रिलेटेड असली पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चेक करू APS सर्टिफिकेट म्हणजे काय आहे. आणि कमेंटमध्ये कळवा की तुमची डिग्री तुमचे युनिव्हर्सिटी कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे. H+ मध्ये येत आहे किंवा H- मध्ये येत आहे किंवा H+- मध्ये येत आहे.